लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असून महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळत आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली असून नवीन GR देखील जाहीर झाला आहे। इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील लाडक्या बहिणींसाठी 3 ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत। त्यामुळे भविष्यात महिलांना मोठा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणासाठी विशेष अनुदान दिलं जाणार आहे। म्हणूनच आज 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत हे आपण पाहणार आहोत। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तांत्रिक कारणामुळे आणि निवडणुकांमुळे डिसेंबरचा हप्ता रखडला होता, मात्र सरकारने निधी वितरणास सुरुवात केली आहे। आज राज्यातील पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून 14 जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे। शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर केला, ज्यामुळे प्रामुख्याने ज्या महिलांचे फॉर्म प्रलंबित होते किंवा ज्यांनी त्रुटी दुरुस्त केल्या होत्या त्यांच्यावर भर देण्यात आला असून महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवणं सुरू झालं आहे। जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नसतील तर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काही ठिकाणी प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे सरकारने फक्त 14 जिल्ह्यांची निवड केली आहे। त्यामुळे याच जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी हप्ता जमा होणार आहे याबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे। कारण सध्या राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम होती, यामुळे निवडणूक आयोगाने पुढचा येणारा हप्ता म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेत असताना विभागाने प्रलंबित हप्ता देता येणार नाही। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावर वितरित होण्यापासून अडवण्यात आला। महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा करणार असल्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता, परंतु निवडणुकांमुळे हा हप्ता रखडला असून महिलांच्या खात्यामध्ये फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे हे वितरित केले गेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमच्या लाडक्या भावाने 14 जिल्ह्यांची नावं देखील जाहीर केली असून महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी GR जाहीर केलाय। त्यामध्ये 14 जिल्ह्यांची नावं आहेत। आपल्याही जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का हे एकदा चेक करून घ्या, कारण GR जाहीर झालाय। महिला सक्षमीकरणासाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी महत्त्वाचे असे 3 ऐतिहासिक निर्णय देखील घेतले आहेत। त्यामुळे जो पहिला निर्णय आहे तो लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्याचा। डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करत असताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की अनेक लोकांकडून टीका करण्यात आली होती की लाडकी बहीण योजना बंद होणार, निवडणुकानंतर सरकार महिलांना विसरणार, परंतु तुमच्या लाडक्या भावाने दिलेला शब्द पाळला असून डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचा सर्वात मोठा पहिला निर्णय घेतला। पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। 14 जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळत आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जो दुसरा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे तो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होतात, परंतु आता इथून पुढे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मुदतवाढ दिलेली आहे। EKYC प्रोसेससाठी महिलांना एक शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। 31 जानेवारीपर्यंत महिला EKYC प्रोसेस पुन्हा करू शकतात आणि झालेल्या चुका आणि त्रुटी सुधारू शकतात। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी तिसरा महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजेच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाढ मिळणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता वाढवून हप्ता जमा होणार आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता दर महिन्याला जमा करण्यात येत होता, परंतु महिलांना ही रक्कम वाढवून मिळणार आहे। 1500 रुपयाचा हप्ता नाही तर आणखीन आर्थिक सहाय्य मिळणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपयाचा हप्ता वितरित करणार असल्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे। सध्या राज्यामध्ये चाललेल्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये वितरित होत आहेत, परंतु पुढच्या महिन्यापासून जे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत ते 2100 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महिलांना खरोखरच आर्थिक सहाय्य मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, 26 जानेवारीनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी सरकार अनेक अटी व नियम देखील बदलणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये जो 1500 रुपयाचा हप्ता जमा होत आहे तो सरसकट जमा होत आहे। त्यामध्ये कोणतीही अट लावण्यात आलेली नाहीये, त्याचबरोबर कोणतीही पात्रता लावण्यात आली नाहीये। तर महाराष्ट्रातील सर्वच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आज 1500 रुपयाचा हप्ता सरकारने सोडला आहे। महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती
समोर आली आहे. 21 ते 65 या वयोगटामध्ये असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा झाले आहेत. महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचा आभार देखील मानले. इतक्या दिवसांची महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे. महिला हप्त्याची वाट बघत होत्या, परंतु आता महिलांना लाभ मिळालेला आहे. 14 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालं आहे. लाडक्या बहिणींनो, आपण पाहूया की कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत. कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जो नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात करत असताना सरकारने अनेक बदल केले आहेत. त्यामुळेच हप्ता जमा होत असताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. कारण अडचणी कमी करण्यासाठी सरकारने महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करत असताना फक्त 14 जिल्ह्यांची निवड केली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आपण आता 14 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे जमा झाले आहेत. महिलांनी शिंदे सरकारचा आभार मानला असून निवडणुकीनंतर पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. निवडणुकीनंतर पैसे बंद होतील असे अनेक शब्द बोलले जात असताना शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. महिलांना पैशाची मदत केली असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आहेत. शेती काम करत असताना घर कामासाठी देखील पैशाची गरज असते आणि त्यासाठी आमचा भाऊ खंबीर आमच्या पाठीशी उभा असतो, असं म्हणत नाशिक जिल्ह्यातील महिलांनी शिंदे साहेबांचा आभार मानला आहे. नाशिकमध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील महिलांना 1500 रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. महिलांची इतक्या दिवसाची प्रतीक्षा संपली असून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जी 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली होती त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश देखील होता. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता मिळाल्यावरती शिंदे साहेबांचा आभार बहिणींनी मानला आहे. पत्रकारांशी बहिणींनी संवाद साधला असून शिंदे साहेबांनी आम्हाला केवळ बहीण मानलं नाही तर आम्हाला एक आर्थिक सहाय्य दिलं असून महिला सक्षमीकरणाचं ध्येय पूर्ण केलं आहे, असं म्हणत शिंदे साहेबांचा आभार महिलांनी मानला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप पार पडलंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झाले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाल्या होत्या की तुमच्याही जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का बघा, कारण 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली होती. ठाणे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलाय. एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा असणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये पैसे वितरित झाले असून 1500 रुपयाचा लाभ डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळाला असून डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये नागपूर जिल्ह्यामध्ये देखील वितरित करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील महिलांना पैशाचा लाभ मिळाला. एकनाथ शिंदे साहेब बोलले होते की निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यावर पैसे वितरित करू आणि अखेर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपयाचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे. बीड जिल्ह्यातील महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा झाले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वावलंबनासाठी उचललेलं हे पाऊल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय. कारण महिलांना आतापर्यंत दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता नियमितपणे मिळत गेला आहे. शिंदे साहेब म्हणाले होते की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देऊ, परंतु हप्ता वाढवून देखील देऊ. परंतु 2100 रुपयाचा हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्यामुळे महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यामध्ये उशीर झाला, परंतु महिलांना थेट हप्त्याचा लाभ मिळत आहे. तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून हप्ता वाटचालीमध्ये शिंदे साहेबांनी मोठे बदल केले आहेत. अखेर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा पार पडला असून 14 जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळाला आहे.